तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे परिपूर्ण मराठी व्याकरणाचं बुक आहे. तर हे बाळासाहेब शिंदे यांचं जे बुक आहे परिपूर्ण मराठी व्याकरण, तर यावर आधारित आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर टॉपिक आहे तर या ठिकाणी जो व्हिडिओ बनवलेला आहे आज सिद्ध व साधित शब्द यावर आधारित हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच यूजफुल ठरणार आहे. तर चला आपण यावर जी शॉर्ट नोट्स काढलेली आहे त्यावर आधारित आपण हा व्हिडिओ घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर नेहमी क्वेश्चन विचारले जातात. तर आपण या ठिकाणी सिद्ध शब्द, साधित शब्द, उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, तर यावर आपण शॉर्ट नोट्स तयार केलेली आहे आणि ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर बघा, या ठिकाणी सिद्ध शब्द म्हणजे काय, तर जे मूळ धातू असतात किंवा मूळ शब्द असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्यय अथवा उपसर्ग नसतो. म्हणजे असे शब्द जे मूळ शब्द असतात त्याला प्रत्यय आणि उपसर्ग नसतात, असे शब्द सिद्ध शब्द असतात. आता सिद्ध शब्दाचे एकूण 3 प्रकार पडतात. एक आहे तत्सम, दुसरा आहे तद्भव आणि तिसरा आहे देशी. असे सिद्ध शब्दाचे 3 प्रकार पडतात. आता साधित शब्द म्हणजे काय, तर साधित शब्द म्हणजे सिद्ध शब्दाला, मूळ शब्दाला उपसर्ग अथवा प्रत्यय जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाला साधित शब्द असे म्हणतात. मूळ शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय जोडल्यास त्या शब्दाला साधित शब्द म्हणतात. एवढं लक्षात ठेवायचं. आता साधित शब्दाचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, अभ्यस्त शब्द, सामासिक शब्द, असे 4 प्रकार पडतात साधित शब्दाचे. आता उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, तर शब्दाच्या पूर्वी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. परत एकदा बघा, उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, तर शब्दाच्या पूर्वी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, तर शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी जी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, तर शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी जी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. अभ्यस्त शब्द म्हणजे काय, तर अभ्यस्त या शब्दाचा अर्थ दुप्पट करणे असा होतो. अभ्यस्त शब्द म्हणजे काय, तर अभ्यस्त या शब्दाचा अर्थ दुप्पट करणे असा होतो. तर एखादा शब्द दिलेला असेल तो शब्द परत एकदा लिहायचा म्हणजे दुप्पट करणे. तर बघा, एकच शब्दाची अथवा अक्षराची पुनरावृत्ती होते अशा शब्दाला अभ्यस्त शब्द असे म्हणतात. परत एकदा लक्ष द्या, एकाच शब्दाची अथवा अक्षराची पुनरावृत्ती होते अशा शब्दाला अभ्यस्त शब्द असे म्हणतात. म्हणजेच एक शब्द असतो आणि तोच परत दुसऱ्यांदा तोच शब्द लिहायचा, जोडून एक शब्द तयार होतो, म्हणजे त्यालाच अभ्यस्त शब्द असे म्हणतात. अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात. तर कोणते आहेत ते 3 प्रकार तर बघूया. तर बघा, अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार. पहिला आहे पूर्ण अभ्यस्त, दुसरा आहे अंश अभ्यस्त, अनुकरणवाचक. तर हे 3 प्रकार अभ्यस्त शब्दाचे आहेत. आता पूर्ण अभ्यस्त शब्द कशाला म्हणायचं, तर एक पूर्ण अर्थाचा शब्द जेव्हा पुन्हा जोड शब्द तयार होतो. बघा काय दिलं आहे, पूर्ण अभ्यस्त शब्द, एक पूर्ण अर्थाचा शब्द जेव्हा पुन्हा जोड शब्द तयार होतो म्हणजे शब्दाची दुरुस्ती होते. दुरुस्ती होते. म्हणजे तो शब्द परत एकदा लिहिला जातो. एक शब्द असतो आणि परत तो शब्द लिहिला जातो म्हणजे शब्दाची दुरुस्ती होते. हे शब्द विविध जातीतील असतात. नाम असते, विशेषण असते, क्रियापद असते, अव्यय असते. तर बघा, नामामध्ये पैसाच पैसा, गाव गाव, देश देश, ओंजळ ओंजळ अशा प्रकारचे शब्द. विशेषणमध्ये मोमो, गारगार,
लाल लाल, लाल हा शब्द असून परत तो शब्द डबल आलेला आहे, लाल लाल, गोड गोड, खाऊन खाऊन, अशा प्रकारे. आणि क्रियापदामध्ये लखलख, टकटक, चुकचुक, गुरगुर, आणि अव्ययामध्ये खडखड, छान छान, तिळतिळ. तर अशा प्रकारे. आता बघा या ठिकाणी टीप दिलेली महत्त्वाची, लक्षात ठेवायचे. तर बघा टीपमध्ये काय दिलेलं आहे, तर दुरुक्ती शब्दाचा नाम विशेषणप्रमाणे उपयोग केल्यास तो कर्मधारय समाज होतो, तर क्रियापद म्हणून उपयोग केल्यास अव्ययी भाव समास होतो. अंशस्थ, तर बघा यामध्ये अंशाभ्यस्त म्हणजे काय, अंशाभ्यस्त म्हणजे काय, तर जेव्हा पूर्ण शब्द पुन्हा जशाचा तसा न येता एखादं अक्षर बदलून येतं, अर्थात बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ असतो, त्या जोड शब्दाला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. परत एकदा बघा, अंशाभ्यस्त शब्द जेव्हा पूर्ण शब्द पुन्हा जशाचा तसा न येता एखादं अक्षर बदलून येतं, अर्थात बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ असतो, त्या जोड शब्दाला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. तर बघा त्यामध्ये नाम असतं, विशेषण असतं, क्रियापद असतं आणि अव्यय असतं. तर नामामध्ये एक शब्द दिला आहे, आलमट, आलमट टलमट, आलमटलम, आलमटलम, गडबड, लगबग, भिकारी टकारी, अशा प्रकारचे शब्द. त्यानंतर विशेषणमध्ये दिलं आहे लेचा पेचा, सटरपटर, उरला सुरला. क्रियापदमध्ये दिलेलं आहे खुसफुस, कडबड, लटपट. अव्ययामध्ये दिले आरपार, लगबग, इकडे तिकडे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिद्ध व साधित शब्द कशाला म्हणायचे त्यावर हा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.